कर्नाटका गुलबर्गा शहर के तिमापुरी सर्कल पर यूथ कांग्रेस की जानिब से वोट चोरी और गद्दी छोड़ मुहिम का आगाज करते हुए बड़े पैमाने पर एहतजाज मुनज़्ज़म किया गया, जिसकी क़यादत गुलबर्गा ज़िला यूथ कांग्रेस के प्रेसिडेंट शकील सरड़गी ने की। गुलबर्गा शहर में इस पोस्टर मुहिम को रेलवे स्टेशन और सेंट्रल बस स्टैंड पहुंचकर बसेस पर पोस्टर्स छसपान किए गए। वोट चोरी मामले को लोकसभा में अपोजिशन लीडर राहुल गांधी ने इसका पर्दाफाश किया। सारे मुल्क में कांग्रेस वोट चोरी मामले को लेकर एहतजाज मुनज़्ज़म कर रही है। तो आइए देखते हैं तफसीली रिपोर्ट। ब्यूरो रिपोर्ट अतराफ टीवी उर्दू न्यूज़। नहीं चलेगी, नहीं चलेगी, वोट चोरी नहीं चलेगी, वोट चोरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, वोट चोरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, वोट चोरी नहीं चलेगी, वोट चोरी नहीं चलेगी, वोट चोरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, वोट चोरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, वोट चोरी नहीं चलेगी। नहीं चलेगी, नहीं चलेगी, वोट चोरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, वोट चोरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, वोट चोरी नहीं चलेगी। आओ लगाओ शकील भाई, दो लगो से नहीं लगा ये दिखता ये ना बात अच्छा चलो बस चलो गद्दी छोड़, वोट चोर, वोट चोर, गद्दी छोड़, 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 वोट चोरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, वोट चोरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, वोट चोरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, वोट चोरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, वोट चोरी नहीं चलेगी, नहीं चलेगी। बहुत एक आटो को दूसरे को वाह उसको लगे रुकता और दोस्तों रुकता शकील भाई, शकील भाई, शकील भाई
वोट चोरी नहीं चलेगी, 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 वोट चोरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, बस बस नहीं चलेगी, नहीं चलेगी। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ। आज जो है कांग्रेस के जानिब से जो है सीमापुरी चौक पर क्या है प्रोटेस्ट रखा गया है। तो प्रोटेस्ट का मतलब ये था कि जो वोट चोरी चली हुई है हिंदुस्तान के अंदर उसके खिलाफ रखा गया है। हम बीजेपी गवर्नमेंट को ये कहना चाहते हैं कि आप एक डेमोक्रेटिक देश में रहते हैं कि आप डेमोक्रेटिक वोट लेके आपको जीतना चाहिए, ना कि वोट चोरी करके आपको जीतना चाहिए। क्योंकि इलेक्शन कमिश्नर किसके दबाव में है मैं पूछना चाहता हूँ। इलेक्शन कमिश्नर क्या बीजेपी के दबाव में चल रहा है? हमें इलेक्शन कमिश्नर का काम नहीं है कि इसको इन्वेस्टिगेशन करना चाहिए। ये सीधा सीधा क्या है, बीजेपी जो है दबाव डाल रही है इलेक्शन कमिश्नर के ऊपर। हाल ही में हमारे जो राहुल गांधी जी और मल्लिकार्जुन खड़गे साहब जो है बेंगलुरु में परसों बहुत बड़ा प्रोटेस्ट किया है, तो प्रूफ के साथ हमारे लीडर राहुल गांधी जी ने शो किया है, बता गया है। इसके बाद भी इलेक्शन कमिश्नर के पास कोई जवाब नहीं है। हम इसको धिक्कारा करते हैं। कई सारे हिंदुस्तान के अंदर ऐसे ही बीजेपी वोट चोरी करके इलीगल की तरीके से जीत रही है। बीजेपी को शर्म आना चाहिए इस तरीके से जीतने का। ये कोई हिंदुस्तान एक डेमोक्रेटिक देश है, एक सही तरीके से वोट लेके जीत के बताना चाहिए आपके फेवर में पब्लिक रही। तो ये पूरा पब्लिक उनको धिक्कारती है। ये वोट चोरी के काम कर रही है बीजेपी, इसको हम धिक्कारा करते हैं। ಇಂದು ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲಾ ಯುವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವತಿಯಿಂದ ಈ ಒಂದು ವೋಟ್ ಚೋರಿ ವಿರುದ್ಧ ಏನೊಂದು ಪೋಸ್ಟರ್ ಕ್ಯಾಂಪೇನಿಂಗ್ ಲಾಂಚ್ ಆಗಿದೆ। ಈ ಕ್ಯಾಂಪೇನ್ ಉದ್ದೇಶ ಏನಪ್ಪಾ ಅಂದರೆ ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ಲೂ ಮತ್ತು ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲೂ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೂ ಏನು ಬಿಜೆಪಿಯವರು ವೋಟ್ ಚೋರ್ ಮುಖಾಂತರ ಇಲ್ಲಿಗಲ್ ಆಗಿ ಅಧಿಕಾರ ಹಿಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದರ ವಿರುದ್ಧ ಇದೆ। ಏಕಪ್ಪ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಒಂದು ವೋಟ್ ಎಂಬ ಏನೊಂದು ಸಂದೇಶ ಇದೆ। ಆ ಸಂದೇಶನ ಬುಡಮಾಡಿಕೆಯಿಂದ ಮುಂಚೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಎಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿದಾಗೆ ವೋಟ್ ಖರೀದಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು। MLAಗಳನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಿ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕೆಡವಿ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲದ ಮುಖಾಂತರ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು। ಇವಾಗ ಅದಕ್ಕಿಂತ ಕೆಳಗಡೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ। ಏನಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಮತದಾರ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲೇ ಪರಿಷ್ಕರಣೆ ಹೆಸರಿನಲ್ಲೇ ಇವರು ಒಂದೊಂದು ಅಸೆಂಬ್ಲಿಯಲ್ಲಿ 1,52,000 ವೋಟ್ಗಳನ್ನು ಡೂಪ್ಲಿಕೇಟ್ ವೋಟು ಬೋಕಸ್ ವೋಟು ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿಕೆಸಿಂದ ತಮ್ಮ ಒಂದು ಮ್ಯಾಂಡೇಟ್ ಸಿಗೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬಿಂಬಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇದು ಅಕ್ಷಾಂಶ ಅಪರಾಧ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಏನು ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರು ಇರ್ಬೋದು ಮತ್ತು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಇರ್ಬೋದು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿ ಏನು ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಸೆಂಟ್ರಲ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಆಫೀಸಿಗೆ ಹೋಗೇಸಿಂದ ಇಂಡಿಯಾ ಅಲಯನ್ಸ್ ಎಲ್ಲ 30 ಪಾರ್ಟಿಗಳು ಸೇರ್ಕೆಸಿಂದ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಆಫೀಸಿಗೂ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಬಿಡಲಿಲ್ಲ। ಅದರ ನಂತರ ಮತ್ತು ರೋಡ್ ಮೇಲೆ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡೋದು ಕೂಡ ಪೂರಾ ಮೋರ್ ದೆನ್ 300 MLA MP ರಾಜ್ಯಸಭಾಸ್ ಅವ್ರಿಗೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು। ಇದು ಡೆಮೋಕ್ರಸಿ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಥವಾ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಇದೆಯಾ? ಏನಿದು ಹೇಳಲಾರ್ದಂಥ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಇದೆಯಾ? ಅದೇ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ಏಕಪ್ಪ ಅಂದರೆ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಅವರು ನಿಷ್ಪಕ್ಷಪಾತವಾಗಿ ಒಂದು ತನಿಖಾ ಸಂಸ್ಥೆ ಹಾಕಿಸಿಂದ ಒಂದು ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಅಪೋಸಿಷನ್ದವರಿಗೂ ಅಷ್ಟೇ ಇರಬೇಕು, ರೂಲಿಂಗ್ವರಿಗೂ ಅಷ್ಟೇ ಇರಬೇಕು, ಮತ್ತು ಸಾರ್ವಜನಿಕರು ಏನು ದೇಶದ ಪ್ರಜೆಗಳಿದ್ರೆ ಅವರಿಗೂ ಅಷ್ಟೇ ಇರಬೇಕು। ಯಾವಾಗಲೂ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ದೇಶದ ಪ್ರಜೆಗಳ ಪರವಾಗಿ ಇರಬೇಕು, ಹೊರತು ಒಂದು ಪಕ್ಷದ ಕೈ ಗುಲಾಮರಾಗಿ ಇರಬಾರದು। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮೋರ್ ದೆನ್ 60% ಜನರು ಈ ಅಭಿಯಾನದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ಒಂದು ನಂಬರ್ ರಿಲೀಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಆ ನಂಬರ್ಗೆ ಎಲ್ಲರೂ ಮಿಸ್ ಕಾಲ್ ಕೊಟ್ಟಿಗೆಸಿಂದ ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಏರಿಯಾ, ತಮ್ಮ ವಾರ್ಡ್ಗಳಲ್ಲಿ, ತಮ್ಮ ಊರುಗಳಲ್ಲಿ ಏನು ಬೋಕಸ್ ವೋಟಿಂಗ್ ಇದೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಧ್ವನಿ ಎತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಅವರು ಇವಾಗ ಏನು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಹಿಂದಿನಿಂದ 15 ದಿನ ಬಿಹಾರದಲ್ಲಿ ಏನೊಂದು 1300 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಏನೊಂದು ವೋಟ್ ಚೋರಿ ವಿರುದ್ಧ ಒಂದು ಅಭಿಯಾನ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ಕೌಂಟ್ರಾಗಿ ಏನೋ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ನಾವು ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಅವರಿಗೆ ಇಷ್ಟೇ ಹೇಳ್ತೇವೆ, ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರು 5 ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ದಾರೆ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಅವರಿಗೆ। 5 ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಕೊಡಿ, ಅದೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಯಾಕೆ ಡ್ರಾಮಾಬಾಜಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಸರ್ಕಾರ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಇರೋದಿಲ್ಲ, ಯಾರು ಜನರ ಅಭಿಪ್ರಾಯ ಜನರ ಆದೇಶ ಯಾರು ಬರುತ್ತೆ ಆ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ। ಇವಾಗ ನೀವು ಇದೇನು ಕಾತನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಮುಂದೆ ಉಳಿತೀನಿ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡ್ರೆ ಇದು ನಿಮ್ಮ ಭ್ರಮೆಯಲ್ಲಿದೆ। ದೇಶದ ಜನರು ಕ್ಷಮಿಸೋದಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಇಂಡಿಯಾ ಅಲಯನ್ಸ್ ಪಕ್ಷಗಳು ಯಾವೂ ಕ್ಷಮಿಸೋದಿಲ್ಲ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಒಂದು ಕ್ಯಾಂಪೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಸುಮಾರು ಒಂದು 50,000 ಪೋಸ್ಟರ್ಸ್ಗಳು ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್, ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ಮತ್ತು ತಾಲೂಕು ಪ್ಲೇಸಸ್, ವಾರ್ಡ್ ಪ್ಲೇಸಸ್ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ಇರುವಂಥ ವೋಟ್ ಚೋರಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ದವರು ನಿಷ್ಪಕ್ಷಪಾತ ಆಗೋವರೆಗೂ ಈ ಅಭಿಯಾನ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ। A draft
टीवी, हर बात सच के साथ। इस न्यूज को स्पॉन्सर किया है हिंदुस्तान में रियासत कर्नाटका के तारीखी शहर गुलबर्गा में सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट एक फकीदुल मिसाल तालीमी कहकशां है, जिसके दामन में मुख्तलिफ दरख्शां सितारे मौजूद हैं जो बरसों से जहालत की तारीखी में शबो रोज इल्म की रोशनी फैला रहे हैं। वो चमकते सितारे हैं नेक्स्ट जनरेशन पीयू साइंस कॉलेज, अल करीम कॉलेज ऑफ स्कूल ऑफ नर्सिंग, सैयद अबू बकर सिद्दीक सैयद बारे कॉलेज ऑफ नर्सिंग, KBS कासिम बी साहिबा कॉलेज ऑफ फार्मेसी एंड फिजियोथेरेपी। यहाँ जदीद आलात से लैस लेबोरेटरीज में आला तालीम याफ्ता फैकल्टी जामे तालीम फराहम करते हैं। यहाँ इल्मी और अमली तजुर्बे के साथ तलबा और तालिबात के रोशन मुस्तकबिल के लिए महारत फराहम की जाती है। सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट तलबा के लिए इल्म हासिल करने का एक मियारी और महफूज इदारा है, जो नज़रिया और अमली तजुर्बे को मिलाकर हमारे तलबा को इनफरादी क़ुव्वत में कामयाबी के लिए ज़रूरी महारतें फराहम करता है। तलबा और तालिबात की आमद और रफ्त के लिए यहाँ बसेस का बेहतरीन इंतज़ाम है। अपने बच्चों का मुस्तकबिल रोशन करने के लिए सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के स्कूल्स एंड कॉलेजेस में दाखिला करवाएं। नाजरीन, आज हमारे सामने तशरीफ फरमा है शहर गुलबर्गा की कदावर और हमागीर शख्सियत माहिर तालीम सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के चेयरमैन जनाब सैयद अब्दुल रहीम सैयद बारे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सैयद अब्दुल रहीम सैयद बारे, चेयरमैन सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट गुलबर्गा, बादशाहों और जिम्मेदार वालिदैन से मेरी आजीज़ाना गुजारिश है कि वो अपने बच्चों और बच्चियों को का दाखिला हमारे स्कूलों और कॉलेजों में करवा के उनका मुस्तकबिल रोशन करें। SAR फैंटेसी वाटर पार्क, सारे फैमिली का एंटरटेनमेंट, पिकनिक, हॉलिडे, वेकेशन, सबके लिए बेहतरीन वाटर पार्क। आप भी आइए, सबको लाइए। SAR फैंटेसी वाटर पार्क। Address: Beedna Kapur, near Gaushavali Dargah, KGF, Karnataka. Contact details: 9483444290, 9480107826.